हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. उशीर झाला आहे खूप, कारण माझं एक ब्रँडचं शूट होतं ना, तर थोडंसं चेंजेस त्यांनी करायला सांगितले होते. त्यामुळे मग त्यात थोडासा वेळ गेला आणि मग नरेंद्र त्यांना वेट करायला लागला. आत्ता मी निघाले, पण प्रॉब्लेम असा आहे की इव्हनिंगच्या वेळेस, म्हणजे आता इव्हनिंग म्हणण्यापेक्षा 8 वाजले ना, 7:45. हां, तर 7:45 वाजलेत आणि तिथे आम्ही जिथं जातो ना, तर कोल्हापूरमध्ये त्या एरियामध्ये खूप सारं ट्रॅफिक होतं. म्हणून दुसरं रूटने चाललो आता आम्ही. थोडीफार शॉपिंग आहे. मम्मीचं ना उद्या बड्डे आहे आणि झालं असं की आम्ही एक वेगळा प्लॅन केला होता आधी, आणि मी पण 7 तारखेला पुण्याला चालली आहे. आधीचं प्लॅनिंग वेगळं होतं की मी जाणार होते लवकर आणि मम्मीचा बड्डे करून राज नंदिनीला तिथेच ठेवायचं आणि माझं पुण्याचं काम करून यायचं, असं माझं सगळं चाललेलं. बट झालं असं की आरवला चिकन पॉक्स झालेलं आणि मग म्हणलं की ठीक आहे, इतक्यात लगेच नको जायला राज नंदिनीला, पुन्हा त्रास वगैरे असं काही नको होतं मला. म्हणून मग म्हणलं की नंतर जायचं. बड्डेच्या आधी माझं आणि दीदीचं थोडंसं बोलणं झालेलं आणि आम्ही म्हणजे आता 1-2 दिवसापूर्वी, बड्डेच्या आधी काय म्हणते मी, अजून बड्डे व्हायचंच आहे उद्या. तर आमचं बोलणं आलं की असं आणि बाकीचे पण सगळे असतील अवेलेबल. जीजू पण येतील, नरेंद्रला पण सुट्टी असेल, तर आपण सॅटर्डे संडे छान काहीतरी प्लॅन करूयात रिसॉर्टला वगैरे, असं काही तर आमचं चाललेलं. बट काय अजून म्हणजे काय झालेलं काय माहिती, यांचा अचानक प्लॅन बिघडला. यांचा काय ठरलं माहीत नाही. दीदी म्हणजे भावाचा पण मेसेज आलेला आणि दीदीचा पण की उद्या करायचं आहे, आणि मम्मीला माहीत नाही आहे ॲक्च्युली. मग तिच्या फ्रेंड्सना वगैरे असं सगळ्यांना सांगितलं आहे, मस्त प्लॅन केलं आहे. आणि उद्या तिचा बड्डे करायचा संध्याकाळी. मग मी जाते म्हणत होते. नरेंद्रने ॲक्च्युली सुट्टी नाही आहे, पण मी जाते म्हणत होते बसने सकाळी आणि परवा दिवशी येते रिटर्न. बट नरेंद्रचं असं की नाही, राजनंदिनीला बसमधनं घेऊन जायचं नाही असं तसं. म्हणून मग ते दुपारी येतो म्हणतात ऑफिस आवरून, मग जाऊ बड्डे करू, परत परवा दिवशी येऊ आणि लगेच मग आमचं असं प्लॅन ठरलं आहे की नरेंद्र आणि राजनंदिनी पण येतील माझ्यासोबत पुण्याला. आधी माझं असं होतं की मी एकटीच जाईन, ते माझं काम करून म्हणण्यापेक्षा यूट्यूबचा इव्हेंट आहे तर तो अटेंड करून रिटर्न येईन. पण नरेंद्र म्हणतात की जाऊन येऊयात आपणच. ठीक आहे म्हणलं. आता बघू अजून काय काय प्लॅनमध्ये काय चेंजेस होतील, काही सांगता येत नाही. मग आता मी चाललो आहे, थोडंफार शॉपिंग थोडंसं आहे. आणि आता अचानकपणे मग मम्मीच्या बड्डेचं तिकडे जायचं, हे सगळं प्लॅन झाल्यामुळे गिफ्टचं काही हे नाही आहे डोक्यात आलं. मी म्हणेल निवांत नंतर जाताना घेऊन जाता येईल. आता बघू काय घेता येतं काय नाही, काय म्हणजे असं खूपच कमी वेळ आहे, कारण शॉप पण बंद होतात आता 1-2 तासामध्ये आणि जायलाच वेळ लागतोय कारण ट्रॅफिक फार आहे. मग बघू, नाही तर मग नंतर घेऊन देईन, कारण मी परत आणि 5-6 दिवसानंतर जाणारच आहे, सो तेव्हा घेऊन जाईन, असं काय तर करेन. आता जर नाही भेटलं काही तर चलो आता चाललोय आम्ही. ओके, तर कट टू नेक्स्ट डे. आता मम्मीचाच बड्डे आहे आणि ऑलरेडी प्लॅन वेगळा झाला होता रिसॉर्टला वगैरे जाण्याचा नेक्स्ट वीकला. पुन्हा ते कॅन्सल झालं. पुन्हा भावा बहिणीनं आमच्या आजच प्लॅन केलं आहे, सगळं तिच्या फ्रेंड्स वगैरे रिलेटिव्ह सगळ्यांना सांगितलं आहे. मम्मीला काहीही आयडिया नाही आहे आणि मी येते हे पण नाही आहे आयडिया तिला. मी मुद्दामून सकाळपासून असं 1-2 वेळा फोन केले, कंटाळा आहे, माझे काय कामावरलेलं नाही आहे, तसं काय 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 सांगितलं मुद्दाम तिला. आणि आता मी निघालो आहे, ऑन द वे आहे. 2 तास लागतील ना पोहोचायला, 1-1.5-2 तास लागणार आम्हाला पोहोचायला अजून. तर चलो पहा मजा आज काय काय बड्डेचे होते मम्मीच्या. आता ऑलमोस्ट गावाजवळून पोहोचलोय. गडिंग्लज नेसरीकडून आलो असतो ना, मला वाटतं आज अर्ध्या रस्त्यात पण पोहोचलो नसतो. तर या रोडने संकेश्वर मार्केटला कळलंच नाही की किती लवकर आम्ही येऊन पोहोचलो. आता मस्त घरी जाऊ, फ्रेश हो आणि आमचे नरेंद्र सासूबाईंच्या हातचा चहा पितील, है ना? यस. तुम्हाला इथला ना हे दाखवते, रोड दाखवते आणि एरिया दाखवते. कोकणातली फुल कोकणाची वाईब आहे, फुल कोकणामध्ये आल्यासारखं वाटतं. आता इथे तर याच्यापेक्षा पण मागे अजून आहेच पुढे, पण मागचा एरिया तर इतका भारी ना, असं वाटतं तुम्ही कोकणातच फिरायला आला, एवढं भारी आहे वातावरण. तर आमच्याकडे आहे आज अंगारकी संकष्टी निमित्त मोदक बनवण्याची स्पर्धा. जे कोणी चांगला मोदक बनवेल त्याला एक बक्षीस आमच्या हाऊस क्वीननी जाहीर केलेलं आहे.
हाऊसपीने जाहीर केलेलं आहे मी. बक्षीस दाखवायचं बक्षीस पाहिजे. देणार काय देणार हे सांगितलेलं नाहीये. नक्कीच मोदक आम्हाला दिले तर काय करणार? तुम्ही एन्जॉय करा. आमचे मोदक ते मोदकांकडे सोडून दे. मला एवढं बरं वाटलं. दाखवल्यानंतर आम्हाला मोदक करण्यात येणार आम्ही चांगले करा. आम्ही चांगले करणार. तुम्ही एवढं बरं वाटायला लागलं. एवढी सगळी आहेत म्हणजे लवकर होणार. ती बनवणार मोदक. आपलं आपलं घ्यायचं. आपलं आपलं गोळा घ्यायचं. होय. पिठानच करायचं. हीच स्पर्धा आहे. फेल 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 फेल. काय कसाडा व्हायला नाही चांगला झाला. डू नॉट डिस्टर्ब. साक्षीला किती आनंद झाला बघा त्या. राजीने पण केली बाई. अरे तुझ्या ए राजीचा बघा राजीचा. अरे दी मावशी ते जरा एक द्या ना. माझावाला द्या की. साक्षी काय दे मोमोज खाऊन खाऊन तिला मोमोजची सवय लागली. करतीस होय होय. माझा नवरा आहे काय म्हणत नाही म्हणून असं पण करून द्या. आमच्या लहान सुनबाईचा नंबर फर्स्ट आहे. होय बरोबर आहे. सर्व गुण संपन्न आहे आमची सुनबाई. मोठ्या सुनबाई मला ऐकूच आलं नाही. तुम्हाला काय वाटतं मोठ्या सुनबाई? लहान सुनबाई तुमच्यापेक्षा पुढे गेल्या. नाही मोठं बोलतच. अजून एक आलं तो आणि कॉम्पिटिशन. स्पर्धा डिस्क्वालिफाय. आम्ही प्रॅक्टिस करायला कशासाठी? मोमोज बनवायचे. आता काय करायचं ते? मोदकावर अत्याचार करू नकोस. हा छान छान. मोठ्या सुनबाई पुढे निघालेल्या आहेत. माझे 2 मोदक झालेले आहेत. त्याचा पण आता भारी आला परत. काय केले बघा माझ्या मोदकाला. पात्र करायचं. उभं करायला असंच पकडलोय मग. बायका दिसतात. माझं एवढेशे मोदक करायला तुम्हाला एवढा वेळ लागायला लागलाय. माझं पसीना छूट गया मोदक करते करते. स्पर्धा रद्द करा लवकर होती मग. हा स्पर्धा रद्द नाही. ते मोदक चांगले दिसले पाहिजेत. रद्द झाले. स्पर्धा रद्द झाली. सगळी कस्टमर चेक करते. आणि इथे मोदक रेडी झालेले आहेत मस्त सगळ्यांच्या हाताने बनलेले. आणि ती मोदक आणि थोडीशी दिवशी. आमची मामी आली. ये देखो आराम से बैठे हुए लोग. 2 नारियल के पेड़ लेके आ गए. काम करून करून थकलोय. काय काम केलास तू? खूप काही काम केलं आहे. टेस्टिंगचं काम केलेलं आहे. अगं खुर्ची रिकामी झाली आहे. जगह मिल गई. घे मार हात मार. या मी देतो की राजनंदिनी असं काय गे? राजनंदिनी काय? गुलाबजाम उचलली. कुठे गेला? तुमच्या वास्तुशांतीचा फोटो पहिलं घेतलेलं होतं मध्ये गेला. त्या ओट्या बसताना नागरी घेऊन आल्यावर तेवढं होतं. कशाला
आईचा अभिमान ते आई बसून तिथे. नाही देत नाही पी दे. नाही तुझीच मम्मी आहे मम्मा ये. ए उद्या मावशी कुठे आहे? तेरे को क्यों दे रहा है रे? तिला हातला एक गुलाब जामुन ठेवा गं. जागे साक्षी आहे का तिला? एवढं साडी सगळं दमूले बघ. काय झालं? पाठीमध्ये दाखवा तिची भेट. तू घे ना. माझ्याकडनं जरा मला पण खा आणि राजीला जेवण करू. अरे काय हे घेऊन ये. अरे विनू हे बघ पाहिजे आम्हाला. आहे गिफ्ट काय आहे बघायला. गिफ्ट काय आहे बघण्यासाठी जमलेली माणसं. अनमोल गिफ्ट आहे अनमोल. मला पण माहित नाही त्याचं काय तेच आहे. आपल्याला केक कडे होय मग काय काय आहे वो के खा रहा हूं पेड़ है वो अगोदर तिला दे रे बाबा. झालं काय चालतं आता काय एक तास तर मंडळी आमच्या मम्मीचा हॅपी वाला बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता इथे वाढपी म्हणून काम करत आहेत. बेबीज वर्ल्ड गडिंग्लज, बेबीज वर्ल्ड आझाद रोड, शिवाजी बँकच्या शेजारी गडिंग्लज चे मालक. आमचे उद्योगपती अगदी उद्योगपती. क्वालिटी वाईज आम्हाला द्यायचं आता. तर दुसरे मनुष्य जे पुण्यात राहून बेजार झालेले आहेत सध्या. सगळ्या कस्टमरची बोलली खाऊ. तर अशा प्रकारे मस्त मम्मीचा बर्थडे सगळ्यांसोबत सेलिब्रेट झाला. आय होप तुम्हाला आवडला असेल. नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.